my name is Aditya Devi and we are in the Kothurud now, and we are going to survey the hairstylist in this area. So we are going to see the challenges they face during pandemics and also the current market competition they are having. So to know this, let's get to the video. क्या क्या चैलेंजेस फेस किए और उसको बहुत से ओवरकम चैलेंजेस मतलब रेंट होता है, तब क्लाइंट ओवर रिव्यूज़, बहुत से चैलेंज हुए फेस भी करा हुआ। और उसको कुछ चैलेंजेस जो ओवरकम हो गए हैं वो कैसे किए ओवरकम? वो अभी मतलब ऐसे चैलेंजेस होते हैं जैसे स्टाइलिश की कमी या ऐसे कुछ होता है तो उसे अच्छे सीनियर हेयर स्टाइलिस्ट में कन्वर्ट करता हूँ अच्छे, तो क्लाइंट को भी थोड़ा सा अच्छा लगता है। आपको रिस्पॉन्स कैसे मिलता है? रिस्पॉन्स बोले तो यहाँ मैं जॉब के लिए हूँ तो मेरे को यहाँ 45% मिलता है 100 में और 15% को लेकर। हम लोग देखें कि बहुत सारे सैलून्स हैं तो आपके कॉम्पिटिटर्स बढ़ गए, तो आप उससे कैसे ओवरकम करते हैं? एक्चुअली कॉम्पिटिटर कैसा है कि आपका काम कैसा है, आप कैसे क्लाइंट को सर्विस देते हो और ऑफर्स वगैरह डाल के और ऐसे हो जाता है मैनेज, ऐसे कुछ नाही. हे सलून चालू करण्यासाठी मोटिवेट कसं झालं तुम्हाला? मोटिवेशन कुठून भेटलं? आधीपासून वडील ते काम करायचे, त्यांचं आमचं घरी सलून आहे, तिथे शिकलो वगैरे गावाकडे. त्याच्यानंतर मग इथं पण दुसरीकडे कामाला होतो, मग नंतर हे दुकान टाकलं. पुणे के एनवायरनमेंट का आपके बिजनेस पे क्या इफेक्ट है? तो पुणे के बाहर होता तो नहीं चल पाता क्योंकि यूनिसेक्स सलून है ना, यूनिसेक्स एक क्राउड में चलता है, मतलब यहाँ क्या बोलते हैं उसको, शहर हो तो चलता है, गाँव में तो चलेगा. टाइम सोबत काय काय चेंजेस केले सलूनमध्ये? जसं की हेअरकटमध्ये जसं जसे नवीन नवीन फॅशन येतात तसं चेंज करावंच लागते. आणि जसं मटेरियल जसं येते बाजारात त्याप्रमाणे आपल्याला घ्यावंच लागतं. म्हणजे जसं नवीन नवीन येते तिथं बी चेंज होतेच, समजा असं काही नाही. आणि झालं मग समजा नवीन कटिंग येतात ना हेअरकटचे नवीन फॅशन, त्याच्यामध्ये चेंज करावंच लागणार. बिझनेसशी संबंधित तुमचे भविष्यात काय योजना आहे? फ्रँचायझी वगैरे वाढवायचं चाललंय. 2-3 जण आले अजून, म्हणजे पहिलीच आहे, दुसऱ्या ठिकाणी चालल्यात पावसाळ्यात. थोडं या व्यवसायाबद्दल थोडी माहिती सांगेल का? हो, या व्यवसायामध्ये चांगलं आम्ही फेस कटिंग करतो, दाढी करतो, फेस वॉश करतो, फेस मसाज करतो, कलरिंग करतो, परत हेअर स्पा करतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय असं. आपके फ्यूचर प्लॅन्स क्या आहे? फ्युचर प्लॅन्स माझे असे आहेत की बायका किंवा मुली ज्या अस्लम एरियातनं आहेत किंवा ज्यांच्याकडे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे करण्यासाठी आणि त्यांना खूप शिकायची इच्छा आहे, अशा मुलींना मी इकडे माझ्या सलूनमध्ये ट्रेनिंग द्यायची माझी इच्छा आहे. आणि इन फ्युचर ते त्यांचं अर्निंग स्वतःच्या ह्याच्यावर फॅमिलीला किंवा सपोर्ट करू शकतील आणि त्या स्वतः पण फायनान्शियली इंडिपेंडंट राहतील. मी कोविड नंतर काही चॅलेंजेस फेस केले का, म्हणजे काय अडथळे? सुरुवातीला बंद केलं सलून, त्याच्यानंतर शेवटी सगळ्याच्या चालू केले. मग त्याच्यामुळे काय झालं की जे कंटिन्यू कस्टमर होते कमी झाले. तुझं दुकान कधीपासून आहे? आपलं दुकान आहे 1983 पासून आहे. आणि तुझं कोण फॅमिलीमध्ये आधी करत होतं का? फॅमिली बिझनेस आहे. अच्छा, फॅमिली बिझनेस होतं सेकंड जनरेशन आहे. का? तुझं दुकान नवीन आता फील्ड्स यूथमध्ये नवीन ट्रेंड्स वगैरे येतात, तर त्यांची तुम्ही कसे कस्टमर मोबाईलमध्ये इमेज दाखवली ना तर तसे आपण कम्फर्टेबल करून द्या. तर आता तुम्हाला तर माहितीच असेल की करोना नंतर आपलं म्हणजे करोनामध्ये बरेचसे काही हे झालेले इन्सिडेंट झालेले, तर आपलं त्यांनी देशाच्या म्हणजे इकॉनॉमी मध्ये आपल्याला बिझनेसला काही इफेक्ट वगैरे झालं. हा, नाही तसंच आमच्याही धंद्यावर परिणाम खूप झाला, कारण कोरोनाच्या काळामध्ये 2-3 वर्ष त्याच्यामध्ये गेले, शक्यतो कस्टमर दुकानात येतच नव्हते शॉपमध्ये. तर ते काही घरी करायचे, त्याच्यामुळे धंद्यावरही परिणाम झाला. सेव्हिंग वगैरे असे घरीच करायला सुरुवात केली होती लोकांनी, त्याच्यामुळे धंद्यावर थोडासा परिणाम झाला. पण त्याची परत योजना म्हणून आली, युज अँड थ्रोचे नॅपकिन, ॲप्रॉन वगैरे ते चालू केलं. त्याच्यामुळे पण आता परिस्थितीत आहे आता. In conclusion, out of the 15 barbers, 8 have their own businesses and 7 are the part of their family's haircutting tradition. To help them in succeeding, we suggested them to work with hospitals, keep offered on occasions, start online appointments and sell grooming products. These ideas can help barbers to overcome their challenges and to grow in their businesses.
Now, we would like to thank Dr. Sharayu Bhakre ma'am for giving us this assignment to learn about barbers who work in unorganized sectors.